विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पहिला मेळावा मुंबईमध्ये पार पडला आणि या मेळाव्यात केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे उद्धव ठाकरे। त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्तुतीसुमनं उधळली गेली, पण त्यांनी मांडलेल्या एका मुद्द्याला मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बगल दिली आणि याची चर्चा रंगली आहे। पाहुयात नेमकं झालंय काय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? आता तुमच्यापैकी कोणाचे मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरे आग्रही। ठाकरेंची खेळी, काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र गुपचिळी। महाविकास आघाडीनं मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फोडला। मैत्रीच्या एकजूट ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, पण चर्चा झाली ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आग्रही मागणीची। गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। आज महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसह महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर ती जाहीरपणे बोलून दाखवली। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा, कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। ठाकरेंच्या दुसऱ्या एका विधानाची चर्चा रंगली आहे। ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठाकरेंना धोकादायक वाटतोय। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो, कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? उद्धव ठाकरे कितीही आग्रही असले तरी त्यावर शरद पवारांची गुपचिळी हा चर्चेचा विषय ठरलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी किमान भाषणामध्ये ठाकरेंच्या मागणीची दखल तरी घेतली, पण शरद पवारांनी हा विषयही आपल्या भाषणात काढणं टाळलं। टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा। उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला, माध्यमात ते वेगळ्या पद्धतीने जात असेल। प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। एकीकडे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर सावध भूमिका घेतली जात असतानाच तेच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असतील असे संकेत मात्र देण्यात आले आहेत। तसंच त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली आहेत। इतक्या लवकर बोलायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, म्हणून प्रमुखांनी शेवटी बोलायचं असतं असं आमच्या सभेत संकेत आहे। पण पवार साहेब सांगतात आम्हाला की दक्षिणेला अशी पद्धत आहे की प्रमुख असतो तोच आधी बोलतो, त्यामुळे ही नवी प्रथा सुरू झाल्यामुळे अचानकपणाने बोलायची संधी मिळाली। उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे। आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली, याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही, पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही। सुप्रियाताई, तुम्ही खरंच सांगितलं, बरोबर बोललात की ज्यांच्याबरोबर काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही कधी आघाडीमध्ये नव्हतोच। कारण पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो। महायुती विरोधात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा एक्का मुलूक मैदान तोप उद्धव ठाकरेच असतील
याची जाण महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहेच, मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या मागणीवर पवार पटोले आपले पत्ते उघड करायला तयार नाहीत। 2019च्या निवडणुकीत भाजपसोबत तोंड पोळून घेतलेले उद्धव ठाकरे आता ताकही फुंकून पीत असल्याचं दिसतंय। आता पवार आणि काँग्रेस ठाकरेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।